कराड नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक 2025च्या लोकशाही आघाडी यशवंत विकास आघाडी अधिकृत उमेदवार योगिता जगताप प्रभाग क्रमांक 15 अ, अख्तर हुसेन आंबेकरी प्रभाग क्रमांक 15 ब, सुप्रिया खराडे प्रभाग क्रमांक 15 क असून आज प्रभाग क्रमांक 15 मधून कार्यकर्त्यांच्या प्रचंड अशा शक्ती प्रदर्शनाने प्रचाराचा नारळ फुटला। मुजावर कॉलनी, शांतीनगर, खराडे कॉलनी, दत्त मंदिर परिसर सह इतर भागात आज प्रचार यात्रेला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला। मी अख्तर दस्तगीर आंबेकरी, ह्या सुप्रियाताई खराडे आणि ह्या योगिता जगताप, आम्ही तीनही लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी या पॅनलमधून उभे आहोत। तुमचं आशीर्वाद आणि मत आम्हाला देऊन उपकृत करावं, नेहमीच या भागासाठी आम्ही कामासाठी धडपडत आहोत आणि जी बाकीची कामं असतील या भागातील त्याला पूर्णत्वास नेण्यासाठी तुमचा आशीर्वाद आणि तुमचं मत आम्हाला आवश्यक आहे। कृपा करून आम्हाला तुमचा आशीर्वाद आणि मत द्यावं। आपली घरातली माणसं येते ना, काय अडचण नाही। मेहरबान, कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळतो आता ह्या प्रचाराच्या रॅलीमध्ये? प्रभाग क्रमांक 15 मध्ये मी आणि सुप्रियाताई खराडे आणि योगिता जगताप आम्ही तिघांनी आजपासून होम टू होम, घर टू घर मतदारांचे आशीर्वाद घेण्यासाठी भेटीगाठी घेण्याचं आज आम्ही प्रचार यात्रा सुरू केलेली आहे। तर न भूतो न भविष्यती याचा प्रचंड लोकांचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि लोकांचे आशीर्वाद मिळत आहे। लोक म्हणतात 100% आम्ही तुमच्या पाठीशी आहे आणि शांततामय आणि सहजीवनासाठी येणाऱ्या काळात आणि ह्या भागात तुम्ही केलेला विकास, कराड शहर हे 3.5 किलोमीटर चौरस गाव आहे आणि हद्दवाडीचा भाग 6.5 किलोमीटर चौरस किलोमीटर हद्दवाडीचा भाग आहे। एवढाशा तुम्ही एवढ्या मोठ्या 6.5 किलोमीटर एरियामध्ये तुम्ही एवढ्या प्रचंड आतापर्यंत काम केलेलं आहे। या आता आम्हाला कळलं की आम्ही ज्या लोकांसाठी ज्या सरकारी योजना, ज्या रस्त्याची कामं असतील, ड्रेनेजची कामं असतील, लाईटची कामं असतील, या कामासाठी प्रचंड मेहनत घेऊन आम्ही सर्वांनी जी लोकांसाठी केलं आणलं, आदरणीय बाळासाहेब पाटील आणि श्री राजेंद्र सिंह यादव यांच्या सहकार्यामुळं आम्हाला खूप काम करता आलं आणि आम्हाला लोकांनी दाखवून दिलं की तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही पूर्ण तुमच्या पाठीशी आहे, आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे। कुणी कसंही आलं तरी आम्ही कुणाला नाही, आम्ही फक्त आमदार बाळासाहेब पाटील आणि राजेंद्र सिंह यादव यांच्या यशवंत विचाराने आणि लोकशाहीच्या मार्गाने लोकशाही आघाडीच्या आमच्या तिन्ही उमेदवारांच्या पाठीमागं ही प्रचंड जनतेचा आशीर्वाद आहे। याचे लोकांनी आम्हाला वारंवार आता सांगितलं। आम्ही खूप उत्साहित आणि आनंदी आहोत। आम्ही केलेल्या कामाची पोच ही जनता जनार्दन आम्हाला आशीर्वादाच्या रूपाने देत आहे, याचा अभिमान आणि आनंद आहे। नमस्कार, मी सुप्रिया तुषार खराडे, वॉर्ड क्रमांक 15 मधील अधिकृत उमेदवार क गटातून मी आहे। आज आम्ही प्रचाराचा शुभारंभ हा मुजावर कॉलनी चौकातून केलेला आहे। ही पदयात्रा करत असताना आम्हाला लोकांचा खूप छान प्रकारे प्रतिसाद मिळाला। आम्ही जे काही कार्य केले, पंचवार्षिक असो आणि मधले काही 4 वर्ष असो, यामध्ये जे काही कार्य आम्ही केलं त्याची खरोखर इतकी छान म्हणजे आनंददायी पोचपावती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे। आणि महिलांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला? महिलांचाच प्रतिसाद खूप उत्तम आहे, कारण आम्ही घर टू घर महिलांशीच चर्चा करत आहे आणि त्यांनी पण आम्ही जे कार्य केलं त्याच्याबद्दल म्हणजे कौतुक केलेलं आहे। नागरिकांच्या काय समस्या आहेत, काय सांगण्यात तसं काय? नागरिकांच्या समस्या म्हणजे कसं झालंय, आता पाऊस हा 6 महिने कंटिन्यू पडत असल्यामुळे जे आपण रस्ते केले त्या रस्त्यांमध्ये आधेमध्ये खड्डे पडलेले आहेत आणि जरा रस्त्यांची दुरावस्था झालेलीच आहे, हे आम्ही पण मान्य करतो। पण हे आम्ही याच्यानंतर हे सर्व कामं आम्ही परिपूर्ण पद्धतीनं करू असे मी सर्वांना आश्वासन दिलेले आहे। जय भीम, नमस्कार, मी योगिता देवानंद जगताप। आज आमचा प्रभाग क्रमांक 15 मधून शुभारंभ झालेला आहे। मुजावर कॉलनीतून प्रचाराला सुरुवात झालेली आहे, मुजावर कॉलनीच्या चौकातून।
आणि आम्हाला भरपूर लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे. जसं की ह्या दोघांनी पूर्वी भरपूर कामं केलेले आहेत, त्याचा पण मी प्रतिसाद बघितलेला आहे. भरपूर लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. आम्ही प्रचंड मताने निवडून येऊ आणि भरपूर यांच्याबरोबर मीही सहकार्य करीन आणि सक्रिय राहीन. धन्यवाद. ओके. या ठिकाणी आपण आपल्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये प्रचार सभा आणि प्रचारची रॅलीची आज या ठिकाणी मुजोर कॉलनी या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे आणि या कार्यक्रमाला आपण सर्वांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद करून या ठिकाणी नगरसेवकांनी केलेली कामं याचा या ठिकाणी आपण दिलेला आशीर्वाद नक्कीच या भागामध्ये अजून यांना काम करण्याची ऊर्जा मिळेल. आजच्या या कार्यक्रमाला आपण सर्वजण ताकदीनिशी आशीर्वाद व वेळ काढून आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. उद्याचं आपल्या कार्यक्रमाचं नियोजन आपल्याला सर्वांना व्हॉट्सअप व फोनद्वारे कळवतील. आपण आला त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.